पहिलं काय होतं, लग्न करायचं म्हणलं तर पाळण्याला बाशिंग बांधत होती. मग त्या पोरीला नवरा बी माहित नसतो काय नसतो, कवा जाणती कळती झाल्यावर ही माझा नवरा. तुम्ही ती लग्न बघितली ती का? हे पाण्याला बांधले बाशिंग बांधले लग्न बघितली बघितली ती. कसं चालतं लग्न ती काय आता केलं? तुमची पोरगी मायात दिली. हा आता मी पोरगी तुमच्या अजून ह्याच्यातच आहे. हा. त्या पाळण्याला जसं बाशिंग बांधायचं झाले, लग्न लागली. मग कोण हे ठरवायचं जमायचं कोण लग्न हे? जेव्हा आपल्या नातेवाईकातच कोण ठरवायला काय, त्याला काय कोण पुढारी फिडारी कसलं काय नव्हतं. हा आपलं नातेवाईकातच बाबा माझी पोरगी तुझ्या पोराला द्यायची बर असं होतं. हो, बर बर बर. मग त्याने म्हणायचं माझी पोरगी तुझ्या पोराला द्यायची, पोरा नाही म्हणायचं माझी तुझी पोरगी आम्ही करणार, असं पहिलं होतं. हो, ते पोरग पोरगी जलमलं का पाण्यातच ती तेव्हा लग्न लावायची हो आणि मोठी झाल्यानंतर परत त्याची ती नवरा बायको. आता ही आई बापाने सांगा ही तुझा नवरा आणि तुझी बायको. होय मग काय ते? मोठं झाल्यानंतर परत लग्न नाही करायचं. हे नाही ती लगेच झालं की. हो, होय परत बाशिंग बिशिंग परत नाही काय नाही नाही तसलं काय नाही, तसलं काय नाही. एकदा पाण्याला बांधलं खाला झालं ती लगेच लागलं. मग ते लग्नामध्ये ती कळ्या बिळ्या असायच्या ते तसलं काय नसायचं का मग? काय नाही, कळ्या नाही ना बिळ्या नाही काय. तेव्हा कुठल्या कळ्या, पोळ्या होत्या. होय पोळ्या जेवण म्हणजे द्यायची ते, राव, गाव जेवण. म्हणजे पाण्याला जी बाशिंग बांधायची त्याला जेवण द्यायची का लोक? तर त्यांच्या नातेवाईकाला. होय आता तुम्ही नवरीचा बाप आहे, हा मी नवरदेवाचा बाप आहे. हा मग तुम्हाला आमचं जेवण आता सगळ्यालाच, म्हणजे तुम्हाला जेवण नाही, हम्म. पाहुणं रावळं नातेवाईक गावाला जेवण, गाव जेवण म्हणून गाव जेवण होतं. कामं धंदा शेतीतली बंद सगळी, त्या दिवशी सगळं स्वयंपाकच करायच्या बाय हातानं. आणि ते दोन पोरं जन्मलेली पोरं केवढी असायची ती? ती बारकी, त्या हा. पोराला थोडं कळत होतं पण पुरीला कळत नव्हतं. होय मग त्याचा काय विधी असायचा का असा काय? आता जसा बाशिंग बांधण्याचा विधी असतोय तसा विधी असायचा काय काय काय? सगळं तिथे ह्याला वाशी ह्याला तर पाळण्यालाच होय ते डोरलं फोरलं सगळं त्याला. कुंकू बिंकू ते याला पाण्याला लावायचं का? हो,